स्वयंपाक तर सगळेच बनवतात, पण तो स्वयंपाक बनवताना प्रत्येकाचा काहीतरी वेगळेपणा असतो आणि या वेगळेपणातूनच तुम्हाला जर तुमची ओळख निर्माण करायची असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. हॅलो, वेलकम टू द वर्षाज कुकिंग स्टुडिओ. मी वर्षा. पदार्थ बनवण्याची आवड, पदार्थ खाऊ घालण्याची आवड आणि तो पदार्थ आपल्या नावाने ओळखला जावं याचंच कॉम्बिनेशन म्हणजेच द वर्षाज कुकिंग स्टुडिओ. तुम्ही जर माझा पहिला व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहितीच आहे की आपण होममेड फूड बिझनेस सिरीज चालू केली. या सिरीजला जॉईन केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप आभार आणि ज्यांनी जॉईन केलं नसेल त्यांनी नक्की जॉईन करा. चला आपण बघूयात क्लाउड किचन म्हणजे नक्की काय. क्लाउड किचन म्हणजे घरगुती स्वयंपाक बनवून तो सेल करणं किंवा त्याच्या ऑर्डर्स घेणं. यासाठी तुम्हाला जास्त मोठ्या सेटअपची गरज लागत नाही आणि खूप सारे इन्व्हेस्टमेंट करण्याची पण गरज नाही. तुम्ही घरातनं जो काही स्वयंपाक बनवणार आहेत त्याचं फक्त तुम्हाला ऑर्डर्स घ्यायचे आहेत आणि त्या ऑर्डर्स डिलिव्हर करायच्या आहेत. आता ज्या लोकांना घरातूनच क्लाउड किचन सुरू करायचं आहे, वेगळ्या वेगळ्या फूडच्या ऑर्डर्स घ्यायच्या आहे, त्या लोकांना माझ्या या होममेड फूड बिझनेस सिरीजचा नक्कीच खूप फायदा होईल. जेव्हा तुम्ही फूड ऑर्डर्स घ्यायचा विचार करत असतात त्यावेळेला त्यामध्ये बऱ्याच वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात, जसं की पॅकेजिंग कसं असेल, मार्केटिंग कसं करायचं आहे, लायसन्स कुठले लागणार आहेत, पदार्थांच्या ऑर्डर्स कशा घ्यायच्या आहेत, त्या किलोमध्ये कशा करायच्या आहेत, किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्या पदार्थांच्या किमती कशा काढायच्या आहेत. तर या सर्वांची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण पहिले बघूयात की आपण कुठल्या कुठल्या प्रकारच्या ऑर्डर्स घरातनं घेऊ शकतो. मी तर फर्स्ट सजेस्ट करेल की बिर्याणी. बिर्याणी हा एक असा पदार्थ आहे की जो घेणाऱ्यालाही सोपा पडतो आणि देणाऱ्यालाही सोपा पडतो. आता ज्या वेळेला आपल्याला घरातून बिर्याणीची ऑर्डर घ्यायची असते त्यावेळेला ती अर्धा किलो 1 किलो या प्रमाणात बनवली जाते. आपण ज्या भांड्यामध्ये बिर्याणी बनवणार आहे तेच भांडं आपल्याला कस्टमरला द्यायचं असतं. आता 1 किलोपेक्षा जास्त म्हणजे 2 किलो 3 किलो किंवा 5 किलो या प्रमाणामध्ये जर तुम्हाला बिर्याणीची ऑर्डर आली तर ती कशी बनवायची, त्याच्यासाठी प्रमाण कसं घ्यावं लागेल, तर यासाठी आपण पुढे व्हिडिओ बघणारच आहोत. त्यामुळे ह्या सिरीजला जर तुम्ही अजूनही जॉईन केलं नसेल तर नक्की एकदा जॉईन करा, कारण ह्या होममेड फूड बिझनेस सिरीजचे आपले सगळे व्हिडिओ हे मोठ्या प्रमाणात असणार आहेत. आता दुसरा प्रकार म्हणजे ब्रेकफास्ट. ब्रेकफास्टमध्ये तुम्ही काय बनवू शकता, तर ब्रेकफास्टमध्ये तुम्ही 4 ते 5 मेनू असे सिलेक्ट करा की जे थोडे फास्ट बनले जातील, कारण तुम्ही जर वीकडेजला ते मेनू बनवणार असाल तर तेवढा वेळही तुम्हाला मिळाला पाहिजे. त्यानंतर तुम्ही विकेंडला असे मेनू निवडा की ज्यामध्ये तुमची स्पेशालिटी असेल, जसे की इडली सांबर, वडा सांबर, पावभाजी, ज्याला बनवायला वेळ जास्त लागतो. अशा पद्धतीने तुम्ही ब्रेकफास्टची ऑर्डर कंप्लीट करू शकता. आता तिसरा प्रकार म्हणजे लंच आणि डिनर. लंच आणि डिनरमध्ये तुम्ही थाली हा कन्सेप्ट पण ठेवू शकता. थालीमध्ये व्हेज थाली, नॉनव्हेज थाली, नॉनव्हेज थालीमध्ये चिकन थाली, मटन थाली, तसेच तुम्ही फेस्टिवल थाली पण ॲड करू शकता त्यामध्ये. त्याचबरोबर तुम्ही फक्त भाजीसुद्धा पार्सल करू शकता, जसं की हॉटेलमध्ये पार्सल कंटेनर येतात 500 ml, 1000 ml. यामध्ये तुमची जी काही स्पेशल भाज्या असतील त्या सिलेक्ट करा, त्या पण तुम्ही पार्सल करू शकता. त्यानंतर तुम्ही फेस्टिवलसाठीच्या पदार्थांच्या पण ऑर्डर घेऊ शकता, जसं की गणपती गौरी आहेत, दिवाळी फराळ आहे. गणपती गौरीमध्ये तुम्ही उकडीच्या मोदकांच्या ऑर्डर घेऊ शकता. तसंच दिवाळी फराळामध्ये तुम्ही करंजी, चकली, चिवडा, लाडू याचे अर्धा किलो 1 किलोचे पॅकिंग करून ते पण विकू शकता. आता सगळ्यात शेवटचा प्रकार म्हणजे पार्टी ऑर्डर, ज्या की बल्क क्वांटिटीमध्ये घेतल्या जातात. 10, 15, 20 लोकांच्यात आपल्याला स्वयंपाक बनवून तो द्यायचा असतो. आता यामध्ये तुम्ही काय करू शकता की तुमची एक मेनू लिस्ट बनवा. त्यामध्ये स्नॅक्समध्ये तुमच्याकडे काय अवेलेबल असणार आहे, ब्रेकफास्टमध्ये काय असणार आहे, लंचमध्ये, डिनरमध्ये, अशी तुमची एक लिस्ट बनवा आणि ज्या वेळेला तुम्हाला ऑर्डरसाठी इन्क्वायरी येते त्यावेळेला तुम्ही ही लिस्ट कस्टमरला देऊ शकता. त्यानुसार तुम्ही याच्या ऑर्डर पण करू शकता. आता बऱ्याचदा कसं होतं की मोठी ऑर्डर करताना किंवा 10, 15, 20 लोकांच्यात जेव्हा आपण स्वयंपाक बनवत असतो त्यावेळेला त्याचा अंदाज आपल्याला व्यवस्थित येत नाही. मग अशा वेळेला स्वयंपाक कमी पडतो किंवा जास्तीचा होतो. त्यामुळेच आपण इथे बल्क क्वांटिटीमध्ये स्वयंपाक कसा करायचा याचे सगळे व्हिडिओज पुढे बघणार आहोत. आता आपण बघूयात की आपलं पॅकेजिंग कसं असलं पाहिजे. शक्यतो तर गरम वस्तूंसाठी प्लॅस्टिक कंटेनर अवॉइड करा. फूड ग्रेड कंटेनरचा वापर करून तुम्ही ऑर्डर देऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर बल्क ऑर्डर आली तर त्यासाठी तुम्ही स्टीलचे जे हॉटपॉट कंटेनर मिळतात, जे की 3 लिटर, 4 लिटर, 5 लिटर या कॅपॅसिटीमध्ये हे कंटेनर येतात, याच्यामध्ये तुम्ही आरामात तुमची बल्क ऑर्डर देऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही जर इको फ्रेंडली हा कन्सेप्ट तुमच्या ऑर्डरमध्ये ठेवला तर त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला होऊ शकतो.
आता मार्केटिंग कसं करायचे, तर मार्केटिंग करण्यासाठी सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे सोशल मीडिया. त्यासाठी तुम्ही जे काही पदार्थ बनवताय त्याचे व्हिडिओज काढा, फोटो काढा, ते तुमच्या सोशल मीडियावरती पोस्ट करा. त्यामध्ये तुमच्या किचनचं नाव, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा. त्याचसोबत तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्या एरियामध्ये जे कॉर्पोरेट ऑफिसेस असतील, जिम असतील किंवा आजूबाजूच्या ज्या सोसायटीज असतील त्यामध्ये तुमचं मेनू कार्ड शेअर करा. त्या लोकांना सांगा तुमच्याकडे कशा पद्धतीने ऑर्डर्स घेतल्या जातात. तसेच तुम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतात त्या सोसायटीचे जे व्हॉट्सअप ग्रुप असतील त्या ग्रुपवरती तुमचा डेलीचा मेसेज शेअर करत जा की तुमच्याकडे आज काय मेनू अवेलेबल आहेत, उद्या तुमच्याकडे काय मेनू अवेलेबल असणार आहेत. त्यासाठीचे तुम्ही मेसेज बनवा, ते पोस्ट करा. आता लायसन, घरातूनच जर ऑर्डर घ्यायची तर लायसन गरजेचं आहे का, तर हो, लायसन गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला लोकांना कळतं आपल्याकडे लायसन आहे त्यावेळेला तेही तितक्याच विश्वासाने आपल्याला ऑर्डर देत असतात. त्यामुळे तुमच्याकडं FSSAI हे फूड लायसन असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्याकडं फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, आयडेंटिटी प्रूफ आणि तुमचं जे काही किचनचं नाव आहे ते लागणार आहे. आणि या लायसनसाठी तुम्ही ऑनलाईनसुद्धा रजिस्टर करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे क्वालिटी मेंटेन कशी ठेवायची. एकतर हे लक्षात घ्या की लोक हॉटेलमधनं न मागवता घरगुती का ऑर्डर करतात ते, कारण त्यांनाही माहिती की हॉटेलमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरून पदार्थ बनवले जातात जे की चवीला खूप छान असतात पण तिथे तेवढं हायजीन मेंटेन होत नाही. त्यामुळे ते घरातनं ऑर्डर द्यायला जास्त पसंती करतात. आता तिथं आपलंही प्रामाणिक असणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही हायजीन मेंटेन ठेवून स्वयंपाक बनवा. शक्यतो तर तुमचे मसाले, वाटण जे काय ते फ्रेश वापरा. सगळ्या भाज्या ताज्या वापरा, जेणेकरून तो ताजेपणा कस्टमरला खाताना जाणवतो आणि पुढच्या वेळेला ऑर्डर करताना तो तुमचा विचार पहिले नक्कीच करतो. आता सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे किंमत. पदार्थाची किंमत कशी काढायची. तर कुठलाही पदार्थ बनवताना त्यासाठी एकूण लागणारा खर्च, मग त्यामध्ये त्या पदार्थासाठी लागणारं सामान, गॅस, तुमचं पॅकेजिंग, त्यासाठीची मेहनत, हा सगळा मिळून तुमचा त्या पदार्थासाठी झालेला खर्च, त्यामध्ये तुम्ही 40 ते 70% पर्यंत तुमचं प्रॉफिट ॲड करून जी काही रक्कम निघणार आहे ती त्या तुमच्या पदार्थाची किंमत असणार आहे. आपण इथे एक उदाहरण बघूयात. समजा मला 1 किलो गुलाबजामची ऑर्डर आली, तर ते गुलाबजाम बनवण्यासाठी मला 800 रुपयाचं सामान लागलं आहे, 100 रुपयाचा मला गॅस लागला आहे आणि 50 रुपये मला माझ्या मेहनतीचे लागले आणि 50 रुपये मला पॅकेजिंग विथ डिलेवरीपर्यंतचा खर्च आला. तर हा सगळा झाला आपला गुलाबजाम बनवण्यासाठीचा खर्च. आता यामध्ये आपल्याला 40 ते 70% प्रॉफिट ॲड करायचं. म्हणजे काय करायचं की मला जर 50% प्रॉफिट ॲड करायचे तर ते गुलाबजाम मी 1000 रुपये माझ्या गुलाबजामची किंमत झाली आहे सगळा खर्च धरून, तर त्यामध्ये मी 500 रुपये ॲड करणार. म्हणजे मला 1500 रुपयाला ते गुलाबजाम विकायचे. तसंच तुम्ही 70% प्रॉफिट जर ॲड करणार असाल तर 1700 रुपयाला मला ते गुलाबजाम विकायचे. या पद्धतीने तुम्ही पदार्थाची किंमत करू शकता. आता यामध्ये तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्यानुसार पण तुम्ही तुमच्या पदार्थाची किंमत लावू शकता. तर अशा पद्धतीने माझ्या अनुभवातली बरीचशी माहिती मी इथे सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला अजूनही काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. हा व्हिडिओ बघून जर तुम्ही ऑर्डर घेण्याचा विचार करत असाल किंवा ऑर्डर घेत असाल तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि ह्या फूड बिझनेस सिरीजला जॉईन राहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात या सिरीजच्या फर्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.